उपाध्याय आपल्या खोलीत ध्यानस्थ बसले होते, पण मनात विचारांचे काहूर उठलं होतं. ज्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी एवढी खडतर साधना केली होती, ते संकट आता सामोर येऊन ठेपलं होतं. उपाध्याय त्या संकटाचा सामना करण्यासाठी घाबरत नव्हते. त्यांचे मन पोखरत होतं, ते वेगळ्या शंकेने. सोनलच्या बाबतीत घडलेल्या घटनेला 4 दिवस होऊन गेले होते. बंदोबस्त म्हणून तिच्या खोलीत प्रवेश करता येईल अशा सर्व बाजूंनी उपाध्यांनी अभिमंत्रित विभूती पसरून ठेवली होती. वाड्याच्या सभोवताली सुरक्षा कवचाने मंत्रावलेला पवित्र धागा गुंडाळला होता. सोनलच्या अंगात पुन्हा लीलाबाईच्या आत्म्याने किंवा दुसऱ्या कोणत्या दुष्टशक्तीने प्रवेश करू नये म्हणून उपाध्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली होती. मंत्रविद्येच्या जोरावर त्यांनी पूर्ण वाडा सुरक्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण हा पणच त्यांना खटकत होता. ही सोनल तयार झाली आहे बलिविधीला. ललिताबाईचे शब्द उपाध्यांच्या कानात घुमत होते. त्यांना खटकणारी ही एकच गोष्ट होती. बलिदानासाठी जर खरंच सोनल स्वेच्छेने तयार झाली असेल तर काळ्या शक्तीचं पारडं जड होणार होतं. त्र्यंबकशास्त्रीची कित्येक वर्षाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार होती. जर पौर्णिमेच्या रात्री तो विधी निर्वेद पूर्ण झाला तर त्र्यंबकशास्त्रींना पुन्हा मनुष्यदेह मिळणार होता. पिशाच्च अतृप्त आत्मे आणि बलाढ्य काळ्या शक्तींवर त्यांची हुकूमत चालणार होती. त्यानंतर जे काही घडेल त्यावर कोणाचाच अंकुश राहणार नव्हता. ह्या सगळ्या विचारांनी उपाध्याय कमालीचे अस्वस्थ झाले होते. एवढ्यात खोलीचा उजवा कोपरा अतिशय तेजस्वी सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघाला. अरविंद उपाध्यांनी त्या प्रकाशाकडे पाहून हात जोडले. मोह आकर्षण हेच विनाशाचे कारण असतं अरविंदा, आणि यातून भ्रम निर्माण केला जातो. फसवे सापडे तयार होतात. इथे भले भले मोहात पडून बळी जातात. तिथे सामान्याची काय कथा. हा आवाज राघवशास्त्रींचा होता. कसला मोह, कसलं आकर्षण, हे नवं कोडं काय, उपाध्याय म्हणाले. विचारांमध्ये गुरफटून गेले असतानाच त्यांच्या दारावर धडका बसू लागल्या. बाहेर सविताबाई आणि शरदराव होते. वाचवा गुरुजी आम्हाला, त्या बयेपासून वाचवा, माझ्या सोनलला वाचवा हो. बाहेरून रडण्या ओरडण्याचे जोरजोरात आवाज येत होते. आसन सोडून शिताफीने उपाध्याय उठले आणि त्यांनी दरवाजा उघडला तर शरदराव पाठमोरे उपाध्यांच्या अंगावर कोसळले. त्यांच्या डाव्या दंडातून रक्ताची धार लागली होती. चेहरा नखांनी ओरबडला होता. सविताबाईच्या चेहऱ्यावरही बोचकारे आणि नखांचे ओरगडे दिसत होते. धडपडत आत शिरत सविताबाईंनी धाडकन खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्यांनी जमिनीवर बसकन मारली. उपाध्यांनी दोघांना पाणी दिले. कोणी केलं? उपाध्यांनी भावनावर नियंत्रण मिळवत विचारलं. सोनल. सविताबाई प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. उपाध्याय तडक खोलीबाहेर पडले. सोनलच्या खोलीपाशी आले. सामना कर, तुझं खरं रूप दाखव. मुलीच्या आडून वार काय करतेस? उपाध्याय रागाने लालबुंद झाले होते. अरविंद काका, काय झालं? गोड आवाजात सोनलने बाहेर येत विचारलं. तिच्या निरागस मुद्रेकडे पाहून उपाध्यांच्या मनातले भाव पालटले. ही मुलगी हल्ला करणं अशक्य आहे. त्यांच्या मनात विचार येतो न येतो तोच प्रचंड वेगाने सोनलने हातातला कोयता उपाध्यांच्या दिशेने भिरकावला. केवळ दैव बलवत्तर म्हणून उपाध्याय बचावले, पण तरीही कोयता त्यांच्या उजव्या दंडाला चाटून गेला. त्याच्या तीक्ष्ण धारेने चोख काम बजावले होते. दंडातून वाहणारी रक्ताची धार दाबून धरत प्रतिकारासाठी उपाध्याय पुढे सरसावले. त्यांनी मान वळवून सोनलकडे पाहिलं, मात्र त्यांचेही डोळे विस्फारले. सोनलचे केस मोकळे सुटले होते. लालबुंदर रक्ताळलेले डोळे जणू आगच ओकत होते. तिने जबडा वाचला होता.
लांब जीभ लवलवत होती, दातांचे सुळे बाहेर आले होते, बोटांना तीक्ष्ण नख्या होत्या, हात रक्ताने माखले होते. तिचा चेहरा अतिशय भयान वाटत होता. हवेत दुर्गंधी पसरली होती. संपूर्ण वाडा काळ्या हिरव्या सावलीने घेरला होता. उपाध्याय मागे सरकले. सोनल आता त्यांच्यावर चाल करून येत होती. उपाध्याय मागच्या पावलाने आपल्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू लागले. एवढ्यात पायरीवरच्या विलीत पाय अडकून खाली अंगणात पडले. उपाध्यायांचे लक्ष पूर्ण विचलित झाले होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्यांनी आपल्या खोलीकडे नजर टाकली तर शरदराव आणि सविताबाई बाहेर येताना दिसल्या. त्यांनी त्यांना नजरेनेच थांबण्याचा इशारा केला, पण आता उशीर झाला होता. सोनलचे त्या दोघांवर लक्ष गेले आणि तिने शरदरावांवर झडप घातली. शरदराव थोडक्यात बचावले. सोनल प्रचंड संतापली होती. कर्कश आवाजात ती किंचाळली आणि त्या किंचाळीसरशी काळी हिरवी सावली अजून गडद झाली. पाठोपाठ वटवाघळांच्या थव्याने शरदराव आणि सविताबाईंवर हल्ला चढवला. सारा वाडा वटवाघळांच्या कर्कश आवाजाने आणि सविताबाई आणि शरदरावांच्या आक्रोशाने भरून गेला. पुन्हा सोनलने आपला मोर्चा उपाध्यांकडे वळवला. उपाध्यांच्या पायाला वेलीचा विळखा तसाच होता. त्यांनी मागे सरकण्याचा प्रयत्न केला. सोनलने शेजारी पडलेली कुदळ उचलली. उपाध्यांना वेलींनी जखडून टाकलं होतं. सर्व शक्तीनिशी सोनल वार करणार. एवढ्यात एक तेजस्वी सुवर्ण शालका वाड्यातला अंधार कापत मुख्य दरवाजातून आत शिरली आणि तिने सोनलच्या छातीचा वेध घेतला. सोनल कोसळली. भयभीत झालेले सविताबाई आणि शरदराव सोनलकडे धावले. उपाध्याय स्वतःला सावरत उभे राहिले आणि तेही सोनलला पाहण्यासाठी उठले. मात्र तिघांनीही जमिनीवर पसरलेल्या शरीराकडे पाहिलं आणि पाहता पाहता त्या शरीराचे रूपांतर हिरवट काळ्या द्रवात झालं आणि क्षणार्धात तो द्रव जमिनीत झिरपून गेला. सारे स्तब्ध झाले. दिंडी दरवाजातून तेजस्वी सोनेरी प्रकाश आला. त्या पाठोपाठ मानवी आकृती दिसू लागली. तुम्ही भ्रमात अडकला. सत्य आणि आभास याच्या जाळ्यात फसल्याने अरविंदा, तुझ्या शक्तीही क्षीण झाल्या. गुरुजी, उपाध्यांनी नकळत हात जोडले. हा आवाज राघवशास्त्रींचा होता. ती पाशवी माया होती. गुरुजी, ती तर सोनल. राघवशास्त्री हसले. ती सोनल नव्हतीच. त्र्यंबकच्या नव्या शिलेदाराने टाकलेले जाळे होते ते. आणि तुम्ही तिघे त्या जाळ्यात फसलात. मग सोनल कुठे आहे गुरुजी? उपाध्यांच्या या प्रश्नाला राघवशास्त्री उत्तर देणार एवढ्यात वाघळांची मोठी झुंड आली आणि त्या झुंडीने शरदरावांना उचलले. कोणाच्या काहीही लक्षात येण्याआधी ती वाघळं शरदरावांना घेऊन दिशेनाशी झाली. अरविंदा, त्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आहे. आता तुझ्या साधनेची आणि तेजाची परीक्षा. सोनल हळूहळू शुद्धीवर येत होती. ती भानावर आली तशी तिने आजूबाजूला पाहण्यासाठी मान वळवली आणि तिच्या डोक्यात प्रचंड वेदनेच्या मुंग्या उठल्या. हवेत एक प्रकारचा मांस जळत असल्यासारखा उग्र दर्प पसरला होता. श्वास घेतानाही तिला प्रचंड त्रास होत होता. तशातच तिने हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला आणि तिला जाणवलं की तिचे हातपाय करकचून बांधले आहेत. थोडा जरी हालण्याचा प्रयत्न केला तरी घट्ट बांधलेल्या दोऱ्या काचत होत्या. आई ग, सोनलने विवडून आक्रोश केला. डोक्यात होणाऱ्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. तिला पुन्हा भोवळ आली. तिची शुद्ध हरपण्याआधी तिच्या कानावर अस्पष्ट शब्द पडले. स्वामी, सगळी तयारी पूर्ण होत आली आहे. आज अमावस्या. ठीक 15 दिवसांनी पौर्णिमा. साधनेच्या शेवटच्या टप्प्याची सर्व सामग्री आणली आहे. स्वामी, यावेळी आम्ही नक्की यशस्वी होणार ना?
इकडे सोनल शुद्धीवर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तिने आजूबाजूला पाहिलं. दाट काळोख पसरला होता. काही क्षणात तिची नजर काळोखाला बरीचशी सरसावली. तिने आपण कुठे आहोत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच लक्षात येईना. ती पूर्णपणे अनोळखी भागात होती. ते मैदान होतं की एक अतिशय विस्तीर्ण दालन. तिला काहीच कळेना. तिने अतिशय कष्टाने आवाजाच्या रोखाने मान फिरवली. समोरचे दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले. तिच्या डाव्या बाजूला काही अंतरावर एक महाकाय भिंत होती. त्या भिंतीवर कसल्याशा विचित्र भयानक खुणा रेखाटल्या होत्या. एक मोठा षटकोन होता. त्याच्या मध्यभागी एक चक्र आणि षटकोन यांना जोडणारे बाण. मधल्या रिकाम्या भागात अगम्य भाषेत चितारलेल्या खाणाखुणा. सोनलने सभोवताल नजर फिरवली आणि काय काय दिसते आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. तिने जे काही पाहिलं त्याने मात्र ती अतिशय भयभीत झाली. थरथर कापू लागली. त्या भिंतीवरच्या आकृतीसमोर एका उंचवट्यावर मानवी पुतळा असावा त्याप्रमाणे तो मांडी घालून बसला होता. एका बाजूने त्याच्या अंगावरची चमडी लोंबत होती आणि जुन्या जीर्ण वस्त्राने देह झाकला होता. डोळ्यांच्या खोपण्यामध्ये मात्र हिरवट प्रकाश चमकत होता. त्याच्यासमोर एक व्यक्ती पाठमोरी उभी होती. 400 वर्ष वाट पाहतो आहे मी. दूर अंतरावरून यावेत त्याप्रमाणे खोल खोगऱ्या आवाजात एक एक शब्द सोनलच्या कानावर पडत होते. सोनल लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. स्वामी, ह्यावेळी विजय आपलाच होणार. हा आवाज पाठमोऱ्या उभ्या असलेल्या व्यक्तीचा होता. सोनलला हा आवाज ओळखीचा वाटू लागला. ती व्यक्ती उत्साही स्वरात बोलू लागली. कारण बलिविधीसाठीचा बळी आपल्या ताब्यात आहे आणि आपला प्रतिस्पर्धी आपण निर्माण केलेल्या भ्रमाच्या जाळ्यात पूर्णपणे फसला. पुन्हा तोच खोल आवाज, पण आता आवाजात प्रचंड संताप होता. भ्रमाचा भोपळा फुटला आहे. म्हणजे स्वामी, पण हे अशक्य आहे. ती पाठमोरी व्यक्ती भेदरलेल्या स्वरात म्हणाली. राजेश मामा, हो तोच आहे हा. तसाच आवाज आणि पाठमोरा पाहिला तर दिसतोही तसाच. सोनलच्या पाठीतून एक थंड शिरशिरी गेली. राजेश्वर, जरा आकाशात पहा. आपलं सैन्य समीप आलंय. पण मला ऐकू येत आहेत त्या विजयाच्या आरोड्या नाहीत, तर वेदनेच्या किंकाळ्या आहेत. त्या खोल आवाजातले हे शब्द हवेत विरतात न विरतात तोच 50 जखमी वागळं त्या दोघांच्या समोर कोसळली. विचित्र आवाजात सुरू असलेल्या त्यांच्या कलकलाटाने राजेश्वर दचकून मागे सरकला आणि तेवढ्यात शेजारी असलेल्या मशालीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. तो चेहरा पाहिल्यावर सोनलच्या मनातला संशय पूर्णपणे दूर झाला. हो, हा राजेश्वर म्हणजे तिचा राजेश मामाच होता. त्या वागळापाठोपाठ एका माणसाचं धडही खाली कोसळलं. जमिनीवर पडल्या पडल्या ते धड वेदनेने विवळलं. ही त्याच्या जिवंत असण्याची खूण पाहून राजेश्वर पुढे सरसावला, मात्र क्षणार्धात चेहरा फिरवून माघारी आला. शाब्बास, किमान शत्रूचा एक मोहरा घायाळ करून त्याला ओलीस घेऊन आलास. शाब्बास माझ्या पट्ट्यानो. असं म्हणत हिरव्या डोळ्यांच्या तो अतिशय कष्टाने उंचवट्यावरून खाली उतरला. शी, सोनल मोठ्याने किंचाळली, कारण तो खाली उतरला तसा त्याच्या अंगावर पांघरलेलं वस्त्र खाली घरंगळलं आणि समोर दिसणारं दृश्य अतिशय किळसवाणं होतं. त्या शरीराच्या डाव्या बाजूने अंगावरच्या मांसाचे गोळे जळत होते. त्यातून रक्त आणि पू वाहत होता. त्याची घाण दुर्गंधी पसरली होती. चेहरा डाव्या बाजूने पूर्ण भाजला होता. गालाची हाडं दिसत होती. डोळ्याच्या जागी मात्र खोपण्या होत्या आणि त्यातून बाहेर पडणारा तो हिरवा प्रकाश.
सोनलचा आवाज ऐकल्यावर त्या हिरव्या प्रकाशाला लाल छटा येऊ लागली. ते हिरवे डोळे आता सोनलवर रोखले होते. त्या प्रखर हिरव्या प्रकाशात आपलं सारं शरीर भाजून निघत आहे असं सोनलला वाटत होतं. त्या असह्य वेदनांनी सोनल आक्रोश करत होती. स्वामी, ती आपली बडीची कुमारी आहे. खालमानेने राजेश्वर पुटपुटला. राजेश, तू. जमिनीवर पडलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडून एकाच वेळी संताप आणि आश्चर्याने उद्गार निघाले. तो आवाज ऐकला, मात्र वेदनेने विवळणाऱ्या सोनलने क्षणभर वेदना विसरून आवाजाच्या दिशेने पाहिले आणि समोर जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला पाहून बाबा अशी अस्पष्ट हाक तिच्या तोंडून बाहेर पडली. मात्र दुसऱ्या क्षणी सोनल बेशुद्ध पडली. तिन्ही सांजेची वेळ. नाटकर्णी वाड्याभोवती घुबडांचे घुतकार ऐकू येत होते. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश जणू मिनमिनता झाला होता. खरं तर वाड्याभोवती पसरलेल्या गडद हिरव्या काळोखाने आजूबाजूचा प्रकाश शोषून घ्यायला सुरुवात केली होती. वाड्याची लाईट केव्हाचीच गेली होती. दिंडी दरवाजावर आड्याला एक वटवाघूळ लटकले होते. त्याची अधूनमधून होणारी फडफड वाड्याच्या आवारातली स्मशान शांतता भेदून टाकत होती. सविताबाईंनी कसाबसा तुळशीपाशी दिवा लावला आणि त्या भेदरलेल्या अवस्थेतच झपझप आतल्या दिशेने वळल्या. 4 पावलं पुढे गेल्या आणि कसल्याशा विचाराने त्यांनी फिरून मागे वळून पाहिले तर तुळशीसमोर लावलेल्या दिव्याची ज्योत फडफड करत अचानक विझली. आजूबाजूला मात्र वाऱ्याची साधी झुळूकही नव्हती. सविताबाईच्या काळजात धस्स झालं. त्या जीवाच्या आकांताने उपाध्यायच्या खोलीकडे धावल्या. गडद होत जाणारी हिरवी काळी सावली वाड्याभोवताली आपले पाश आवडत होती. फक्त उपाध्यांच्या खोलीतून पेटत असलेल्या हवनकुंडातील पिवळ्या लाल ज्वाळांचाच काय तो प्रकाश वाड्यात शिल्लत होता. वाड्यात रक्त गोठवणारा गारठा पसरला होता. सविताबाई धापा टाकत हवनकुंडासमोर येऊन बसल्या आणि उपाध्यांच्या तोंडून निघालेल्या ओमकारचा दीर्घनाद संपूर्ण नाटकर्णी वाड्यात घुमला. पाठोपाठ बाहेर घुबडांनी घुतकार केला. गुरुजी, मला फार भीती वाटते हो. सविताबाईच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. उपाध्यायांनी पुन्हा एकदा ओंकार करून शांती मंत्र पठणाला सुरुवात केली. मंत्रपठण सुरूच होता. हळूहळू त्या खोलीतील ताण कमी होत गेला. सविताबाई सावरून बसल्या. गेल्या 7 दिवसात त्यांनी काय काय पाहिलं होतं, सहन केलं होतं ते आठवून त्यांच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. दिवसारात्री कधीही घरात वावटळ शिरायची. घरातल्या वस्तूंची उलथापालथ व्हायची. मध्येच अंगणात झाडांना आग लागायची. पाणी टाकायला जावं तर आग अजून भडकायची. एकदा तर सविताबाईंचा पदर जळता जळता वाचला होता. वाडा भग्नावस्थेत बनला होता. रात्रीच्या वेळी सोनल किंवा शरदराव हाका मारत असल्याचा त्यांना भास व्हायचा. या सगळ्या प्रकाराला त्यांनी धीराने तोंड द्यायचा प्रयत्न केला, कारण याची पुसटशी कल्पना ध्यानाला बसण्याआधी उपाध्यांनी त्यांना दिलीच होती. मात्र आज ध्यानाचा शेवटचा दिवस आणि तुळशीसमोर लावलेला दिवा विझला तेव्हा सविताबाईचा धीर सुटला. उपाध्यांनी मात्र गेले 7 दिवस स्वतःला खोलीत बंद केले होते. 7 दिवस त्यांची ध्यानधारणा चालू होती. त्यांचे तेज त्यांच्या मुखावरून ओसंडून वाहत होतं. त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढे येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची पूर्णपणे तयारी केली होती. आज ध्यानाच्या वेळी त्यांनी जे दृश्य पाहिलं त्याचा त्यांना धक्का बसला होता. 100 वर्षापूर्वी पराकाष्ठेने रोखण्यात आलेला हा सैतानी खेळ अतिशय जवळच्या भावनिक आणि रक्ताचे संबंध असलेल्या व्यक्तीने सुरू केला होता. आणि हे आता एकट्या पडलेल्या सविताबाईंना सांगणं आणि फक्त सांगणंच नाही तर
त्या व्यक्तीविरुद्ध लढण्याची त्यांची मानसिक तयारी करणं हेच उपाध्यायांसमोर मोठं आव्हान होतं. सविताबाई कदाचित या प्रकरणात आपल्या सोनलच्या बळी जाऊ शकतो. सविताबाई सारा धीर एकवटून उपाध्यायांच्या तोंडून निघणारा एक एक शब्द काळजीपूर्वक ऐकत होत्या. कदाचित शरदराव परतणार नाहीत. कदाचित सोनल आणि शरदरावांच्या बदल्यात तुमच्याकडे काही काम पूर्ण करायची मागणी केली जाईल. कदाचित माझ्या नकळत तुम्ही माझी हत्या करावी असेही सुचवले जाईल. तुम्हाला अतिशय सावध राहावं लागणार आहे. सविताबाईचे हातपाय गारठायला लागले. सोनल आणि शरदरावांचा चेहरा त्यांच्यासमोर तरळला. त्यांनी पुन्हा उपाध्यायांकडे पाहिलं. पण माझ्याकडूनच का? आणि कोण करून घेणार हे? सविताबाईचा धीर सुटत चालला होता. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. मन घट्ट करून एका सविताबाई. उपाध्यायांच्या आवाजाला धार आली होती. हे सारं करणारा, तुम्हाला ह्या पापामध्ये सहभागी व्हायला लावणारा हा तुमचा सख्खा लहान भाऊ राजेश आहे काय? सविताबाईंना हे ऐकून फार मोठा धक्काच बसला होता. हो सविताबाई, हे सत्य आहे. या सगळ्या प्रकरणात त्याच्या पुढच्या शिलेदार म्हणजेच 100 वर्षानंतर होणाऱ्या या विधीच्या करता हा सर्वस्वी तुझा भाऊ राजेश आहे. सविताबाई दिडमुख झाल्या. त्या दिवशी उपाध्यायांनी भाकीत केल्याप्रमाणे गेले 3 दिवस सविताबाईंना अतिशय चित्रविचित्र अनुभव येत होते. त्यांना स्वप्नात शरदरावांचा छिन्नविछिन्न देह दिसला, तर सोनलला झाडावर लटकवून ठेवल्याचाही भास झाला. काल संध्याकाळी तर त्या दुष्टशक्तीच्या प्रभावाने थेट उपाध्यायांच्या अंगावर धावून गेल्या होत्या. मात्र सावध असलेल्या उपाध्यायांनी तो हल्ला चुकवला आणि मंत्र सामर्थ्याच्या जोरावर सविताबाईंना शुद्धीवर आणलं. आज सकाळपासून मात्र वातावरण जरा प्रसन्न वाटत होतं. उपाध्यायही त्यांना धीर देत होते. मात्र सोनल आणि शरदरावांची आठवण सविताबाईंना स्वस्थ बसू देत नव्हती. पुढे काय होणार हा प्रश्न सविताबाईंना आणि उपाध्यायांना दोघांनाही भेडसावत होता. तिन्ही सांजा झाल्या तशी सविताबाईंनी तोंडातल्या तोंडात रामरक्षा पुटपुटत तुळशीपुढे दिवा ठेवला. खरं तर आपल्या आयुष्यात असा चहूबाजूने अंधार पडत असताना तुळशीसमोर तरी का दिवा लावला असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. मात्र कसला हा अभद्र विचार म्हणत त्या तुळशी वृंदावनाला नमस्कार करून वळल्या. मात्र एवढ्यात त्यांना त्यांच्या पायाखालची फरशी हलत असल्याचा भास झाला. काही क्षण त्या थबकल्या. त्या घरात जायला वळणार एवढ्यात पुन्हा एक त्यांना तसाच धक्का जाणवला. त्या खाली वाकल्या. तुळशीसमोरच्या त्या जुनाट झालेल्या फरशा सिमेंट सुटल्यामुळे हलत असाव्यात असंही त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी पायाखालची फरशी नीट निरखून पाहिली. त्यांना जाणवलं की कोणीतरी खालून धक्का द्यावा त्याप्रमाणे फरशी हलत होती. त्या उपाध्यायांच्या खोलीच्या दिशेने धावल्या. उपाध्यायांनी अभिमंत्रित विभूती त्या फरशीभोवती पसरवली आणि प्रहार घेऊन त्या फरशीच्या कडेचं सिमेंट उकरण्याचा प्रयत्न ते करू लागले. फरशी मोकळी केली. त्यांनी फरशी हलवण्याचा प्रयत्न केला. फरशी हलत होती, पण जागची सरकत नव्हती. सविताबाई भय मिश्रित उत्सुकतेने पाहत होत्या. उपाध्याय सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत असताना अचानक फरशी थोडीशी उजव्या बाजूला सरकली. फरशी सरकत आहे हे पाहून उपाध्याय सावध झाले. उपाध्यायांनी अधिक जोर लावून फरशी उजव्या बाजूला सरकवली. 1-2 प्रयत्नात फरशी पूर्णपणे सरकली. त्यांचे डोळे विस्फारले, कारण फरशीखाली एक गुप्त मार्ग होता. एव्हाना खालून बसणारे धक्के थांबले होते. बॅटरीच्या प्रकाशात खाली काही दिसतं का ते पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी खाली उतरतो असे म्हणत उपाध्याय आत शिरले. बराच वेळ झाला. खालून काहीच आवाज येत नाही कसा.
असा काहीसा विचार सविताबाई करत असतानाच त्यांना त्या भुयारातून बॅटरीचा प्रकाश दिसू लागला. थोड्या वेळात उपाध्याय बाहेर आले आणि पुन्हा त्यांनी आत वाकून कोणाला तरी बाहेर काढलं. ते शरदराव होते. पाठोपाठ उपाध्याय पुन्हा आत गेले आणि काही वेळात परत बाहेर आले. यावेळी त्यांनी सोनलला बाहेर आणलं. त्या दोघांनाही पाहिल्यावर सविताबाईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी पटकन सोनलला छातीशी कवटाळलं. उपाध्याय आणि सविताबाईंनी दोघांना आत आणलं. सोनलला नीट झोपवलं. जखमी शरदरावांचे शरीर ठणकत होतं. त्यांना उपाध्यायांनी कसलासा काढा प्यायला दिला. सविताबाईंना बसण्यासाठी खून केली. ते स्वतः जमिनीवर आपलं आसन घालून त्यावर बसले आणि आपल्या झोळीतून जीर्ण कागदाचे बाड काढून त्यांनी समोर ठेवलं. त्यांच्या गुरुजींनी दिलेली ती पोथी होती. आपल्या गंभीर आवाजात ते वाचू लागले. दर 100 वर्षातून एकदाच ती पौर्णिमा येते. त्या रात्री ठीक 12 वाजता ग्रहांची आणि नक्षत्रांची एक विशिष्ट स्थिती असते. संधिकालच्या मुहूर्तावर साधनेला सुरुवात करायची. हवनकुंड तयार करायचं. त्यानंतर जो साधक असेल त्याने चांदीच्या सुरीने आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर असलेल्या आयुष्यरेषेवर छेद घेऊन त्यातून सांडणाऱ्या रक्ताची धार हवनकुंडात सोडायची. हवनकुंड प्रज्वलित झालं की हातातून सांडणाऱ्या रक्ताची धार थांबणार. ह्या हवनकुंडाची जागा अशी निश्चित करायची की रात्री 12 वाजता पौर्णिमेच्या पूर्णचंद्राची किरणं थेट त्या कुंडीत पडतील. त्यानंतर महत्त्वाच्या विधी, बलिविधी. 16 वर्षीय नवयौवना कुमारिका ही विशेषणे जी मुलगी सार्थ ठरवेल तीच बलिविधीसाठी योग्य. 12 वाजता पूर्णचंद्राची किरणं हवनकुंडात पडली की त्याच वेळी बलीचं मुंडकं. वाजता वाजता उपाध्यायांच्या अंगावर शहारे उमटले. उपाध्याय थांबले. त्यांनी पोती मिटवून ठेवली. ते शरदराव आणि सविताबाई यांच्याकडे पाहत म्हणाले, हा विधी पूर्ण झाला तर अनर्थ होणार. सृष्टीचक्र उलटेल. मृत्यूवर 5वी शक्ती विजय मिळवेल. त्र्यंबक शास्त्रींना पुन्हा नवीन शरीर मिळेल. तुमच्या भावाला घातक आणि सहारक सामर्थ्य प्राप्त होईल. त्यानंतर कदाचित या गावावर स्मशानकळा पसरेल. कदाचित नंतर काय घडेल हे पाहायला आपण जिवंत असू किंवा नाही काहीच सांगता येत नाही. पण मी या सगळ्यांशी लढणार आहे अखेरच्या श्वासापर्यंत. आणि या सगळ्यात मला तुमची साथ हवी आहे. नियतीने आपल्यासमोर हा प्रसंग आणला आहे. खरं तर तसा या सगळ्याशी तुमचा काही संबंध नव्हता. पण आजच मी सकाळी सोनलची कुंडली पाहिली आणि मला सर्व गोष्टीचा उलगडा होत आहे. सविताबाई आणि जखमी शरदराव एकत होते. सोनल तिच्या खोलीत शांत झोपली होती. शरदराव, तुमच्या सोनलच्या कुंडलीत अशी ग्रहरचना आहे की ती इथे येणार आणि या संकटाला सामोरी जाणार. हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि म्हणूनच नियतीने रचलेल्या डावाप्रमाणे तुम्ही इथे पोहोचला आहात. आता जरी परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे असं चित्र दिसत असलं तरी पत्रिकेतील ग्रहरचना पाहता माझे भाकी चुकणार नाही. या प्राप्त परिस्थितीतूनच सोनलच आपल्याला मार्ग दाखवणार. विस्मयचकित होऊन सविताबाई आणि शरदराव उपाध्यायांचे उद्गार ऐकत होते. हो, हे खरं आहे. पण त्याआधी सोनलला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यावी लागेल आणि तीही लवकरात लवकर. कारण सोनलही बळी देण्यासाठी तितकीच योग्य मुलगी आहे. आणि म्हणूनच या सगळ्याची कल्पना असलेल्या राजेशने तिला आणि तुम्हाला आपल्या जाळ्यात फसवलं. 1 महिना जेव्हा ती त्याच्या घरी राहत होती त्यावेळी त्याने तिला हळूहळू अघोरी विद्येचे पाठ द्यायला सुरुवात केली होती. पण तिचे वय लहान असल्याने तिला काय घडत आहे याची कल्पना येत नव्हती. पण जे घडत आहे ते अयोग्य आहे
याची जाणीव तिच्या बालमनाला होत होती. तिला घरी परत यायचे होतं, पण इथे त्याच्या आदेशाने घडत असलेल्या भयानक प्रसंगामुळे तिला तुम्ही आणलं नाही आणि तिच्या मामा तिला पाठवत नव्हता. शेवटी एक दिवस तिने पळून येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी आपणच तुला घरी घेऊन जातो असा बहाणा करून राजेशने सोनलला इथे आणि कपटाने तळघरात डांबून ठेवले. त्यानंतर वागळांचा झालेला हल्ला आणि पुढे घडलेल्या घटना तुम्हाला ज्ञात आहेतच. हो, उपाध्यांचे बोलणं अर्ध्यावर तोडत शरदराव म्हणाले. त्या रात्री सोनल माझ्यापाशी आली. मला हाका मारून तिने भानावर आणलं. मी तिच्या हातापायाच्या दोऱ्या सोडल्या आणि आम्ही दोघेही तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो आणि अचानक चालताना आमच्या पायाला पायऱ्या सापडल्या. त्या चढून आम्ही वर आलो, मात्र पुढे रस्ता बंद होता. शेवटी आम्ही वर धक्के देऊ लागलो आणि तुळशीपाशी दिवा लावताना तो आवाज नेमका आम्ही ऐकला. बोलता बोलता सविताबाईच्या अंगावर काटा उभा राहिला. बाई ग, त्यावेळी मी तिथे पोहोचले नसते तर काय अनर्थ घडला असता माझी सोनल. आई, सर्वांनी आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. खोलीच्या दरवाजात सोनल उभी होती. तिचा चेहरा कोरडा होता, पण डोळ्यात विलक्षण तेज दिसत होतं. नाही आई, तुझ्या सोनलला काही होणार नाही. उपाध्ये काका, बाबा, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे. आता उपाध्ये काका, आता तुम्ही सांगा मी काय करायचं. त्यासाठी माझे प्राण द्यावे लागले तरी चालेल. शाब्बास बाळा, अशीच हिंमत ठेव. आपल्या हातात फक्त 8 दिवस आहेत. या 8 दिवसात मी तुझ्याकडून पूर्ण तयारी करून घेईन. आजपासून 8व्या दिवशी पौर्णिमा, सर्वांसाठी निर्णायक रात्र.